आपल्या माय मराठीच्या न्याय हक्कासाठी मनोज जरांगे पाटील आज बेळगावात येत आहेत आणि आम्ही सध्या आहोत धर्मवीर संभाजी महाराज उद्यानमध्ये आणि आपण पाहतोय खूप मोठ्या प्रमाणात तयारी होताना आपल्याला पाहायला मिळते। गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाबरोबरच सभाही घेतल्या होत्या, त्यामुळे सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला आणि एक चांगला विक्रमी करण्यात आला। त्यामुळे बेळगावमध्ये ही होणारी सभा ही यशस्वी होणार हे निश्चित आहे। सीमा भागातील मराठा बांधवांना एकत्रित करण्यासाठी या सभेचं आयोजन सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। बेळगावातल्या मराठी भाषिकांचे अनेक प्रश्न रेंगाळले आहेत आणि त्यांना वाचा फोडण्यासाठी मनोज जरांगे पाटील आज बेळगावात आलेले आहेत। आपण पाहतोय खूप मोठ्या प्रमाणात धर्मवीर संभाजी महाराज उद्यानामध्ये एकंदरच तयारी करण्यात आलेली आहे आणि आपण आत्ताच पाहिलं या तयारीसाठी खास करून रमाकांतदादा कोंडुस्कर त्याचबरोबर अन्य सकल मराठा समाजाचे नेते इथं दाखल झालेले आहेत। आम्ही धर्मवीर संभाजी उद्यान येथे आमच्या मराठी समाजाचे सर्व प्रमुख नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनानुसार आज या ठिकाणी आपल्या बेळगाव भागामध्ये मराठी समाजावरती मराठी भाषेवरती अन्याय होत चाललेला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा अन्याय दिल्ली दरबारी नेण्यासाठी आज या ठिकाणी मनोज जरांगे पाटील मराठे योद्धा आज यांची या ठिकाणी आम्ही सभा भरवलेली आहे आणि सभेची संपूर्ण तयारी आता जवळजवळ झालेली आहे। संध्याकाळी 5 वाजता धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीला सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीला, त्यानंतर वीरराणी कित्तूर चन्नम्मांच्या मूर्तीला, त्यानंतर धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीला, बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीला आणि नंतर शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करून छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथून आपली प्रचार सुरू आपली फेरी सुरू होणार आहे, रोड शो सुरू होणार आहे। तरी सर्व माझ्या मराठी भाषिक मराठा बांधवांनी ह्या रोड शोमध्ये तुम्ही सर्वजण सामील व्हावं हीच विनंती। कारण मराठी संस्कृती मराठी भाषा ह्या आपल्या परिसरातील लोप पावत चाललेली आहे। कुठेतरी त्रास मराठी भाषेला आणि मराठी शेतकऱ्यांच्यावरती होत चाललेला आहे, तर हा त्रास थांबवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज मनोज जरांगे पाटील दादा यांना या ठिकाणी त्यांची सभा ठेवलेली आहे। ते अगणित आहे, ते सांगू शकणार नाही। गेली 68 वर्ष सीमा प्रश्न आमचा रेंगाळत पडलेला आहे। ह्या प्रश्नाला महाराष्ट्रात आणि देशभरात ह्या प्रश्नाचं म्हणजे मोठ्या प्रमाणात ह्या प्रश्नाबद्दल जागृती व्हावी या हेतूसाठी आम्ही जरांगे पाटलांची सभा आयोजित केलेली आहे। खूप मोठ्या प्रमाणात स्टेज उभारण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतोय प्रामुख्याने त्या स्टेजवर लिहिलेलं आहे की आपल्या माय मराठीच्या न्याय हक्कासाठी आज सज्ज आहे बेळगाव। त्याचबरोबर आता थांबायचं नाही असंही मोठ्या प्रमाणात ठळक बोल्डमध्ये लिहिलेलं आहे। सियासत अगर हमसे जंग चाहती है तो जंग ही सही असं लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर मनोज जरांगे पाटील बेळगाव दाखल झाल्यानंतर प्रामुख्याने बेळगावातले 4 ते 5 चौकात ते थांबणार आहेत। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौकातून ते थेट शापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापर्यंत हा रोड शो असणार आहे आणि प्रामुख्याने त्या रोड शो नंतर यांची सभा 5 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे आणि प्रामुख्याने या सभेमध्ये कोणतंही राजकीय भाष्य नसणार आहे। त्यामुळे एक मराठा लाख मराठाच्या धर्तीवर प्रामुख्याने सर्व मराठे एकत्रित यावे, मोठ्या प्रमाणात मराठ्यांनी या सभेला उपस्थित दर्शवावी असं सकल मराठा समाजाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन निलेश मोरेसह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव।